साधू संतांनं किंबहुना माऊलीनं जे काही आपल्याला निरूपण केलेलं आहे ते आपल्याच अनुभवाचं आहे. अगोदर आपण त्या अनुभवातच आहोत. फक्त त्या अनुभवाची स्पष्टता आपल्याला काही कारणास्तव, काही प्रतिबंधास्तव नसते. मग तो प्रतिबंध कल्पनेचा असेल, तो प्रतिबंध चंचलतेचा असेल, तो प्रतिबंध मंद बुद्धिमत्तेचा असेल, ती मंद बुद्धिमत्ता आहारामुळे असेल, पूर्वसंस्कारामुळे असेल, प्रारब्धानं असेल, किंवा ती चंचलता वासनेमुळे झालेली असेल. आता इथलच्या हयात त्या वासना संगतीमुळे झालेली असतील. अशी अनेक कारण मीमांसा आहे त्याची. आपण जे आपल्या अनुभवावर नाहीत हेच कारण आहे. यालाच अविद्या म्हणतात, अज्ञान म्हणतात. आणि हे सर्व भ्रमाचं मूल आहे. सर्व भ्रम इथूनच आहेत. आपण आपल्या अनुभवावर आपण आहोत, पण आपण आपल्या अनुभवावर आरूढ नाहीत. आहोत म्हणजे सत मध्ये फॉल्ट नाही, चित मध्ये फॉल्ट आहे. आपण आहोत आणि आपण ब्रह्म आहोत याच्यात वाद नाही. आपण आहोत म्हणजेच आपण सत आहोत. आपण आपल्याला आहे हे पद लावतो आणि आपण दुसऱ्या कशाला बी आहे हे पद लावतो. दगड आहे, मी आहे. मग आहे हे सत असते, पण आपलं सत सतावर नाही. आपण मिथ्याला बी सत म्हणतो आणि मिथ्यासोबत सताला बी सत म्हणतो, किंवा सताला सत म्हणतो आणि सतासोबत मिथ्याला बी सत म्हणतो. हा चित मधला फॉल्ट आहे, सत मधला नाही. सतच्या बाबतीत समजण्याचा चितचा फॉल्ट आहे हा. चितपत्ती माया, चितपदामध्ये माया आलेली. जसं सत्पत शुद्ध ब्रह्म आहे, सत्पत्य ब्रह्म, तसं चितपत्य ब्रह्म, आनंदपत्य ब्रह्म होणं म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. बस झालं, तिन्ही पद क्लिअर झाली. अभंग असा पाहिजे आता की सत्पत्य ब्रह्म, चितपत्य ब्रह्म, आनंदपद ब्रह्म, ब्रह्मरूप, झालं ब्रह्मज्ञान. पण सत्पद ब्रह्म आहे, चितपद माया आहे, आनंदपद विषय. हा फॉल्ट आहे, ही विविधता आहे. ही त्रिपट झालेली या अखंडाची. सच्चितानंद अखंड आहे, पण सच्चितानंदाची समजूत अखंड नाही. सच्चितानंदाबद्दल निश्चिंती, निश्चित, निश्चय, निर्णय अखंड नाही. निर्णयात खंड आहेत, निर्णयात खंडारता झाली. हाच भ्रम आहे. म्हणून स्वस्थता नाही, म्हणून समाधान नाही, म्हणून चलबिचल आहे. हे चलबिचल चंचलता म्हणून वासना आहेत. नाही, सदत चिदेन चिदच आनंद आहे. हा वास्तविकता अशी, पण समजूत तशी नाही. म्हणून सद चिदासाठी फिरायले, ज्ञानासाठी, की त्याला वाटायले मला ज्ञान व्हावं, जीवाला वाटायले. आणि सद आनंदासाठी फिरायली. पाण्याला कशी लागली तहान, ज्ञानाची आणि आनंदाची. मी आहे हे तो निष्ठंक आपल्याला माहित आहे. मी आहे याच्यात वाद नाही, निर्विवाद आहे.
एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका असे आयशी ही निर्विवाद वस्तुस्थिती. मी आहे, मी नाही, मी शून्य असं कोण म्हणतंय? मी अभाव आहे असं कोण म्हणतंय? मी मेलेलोय, मी नाही, मी जिवंत नाही, मी आता उपस्थित नाही असं कोणाला म्हणायचंय? कोण म्हणतंय? म्हणजे मी आहे याच्यात वाद नाही, पण मला जसंही तसं कळतं का? मला जसंही तसं ठाम आहे की मी त्याच्यावर कळण्यावर आहेवर जसा ठाम आहे तसा कळण्यावर नाही. कळण्यात विपरीतता आहे. प्रत्येकाच्या आहे मध्ये विपरीतता नाही, प्रत्येकाच्या कळण्यामध्ये विपरीतता आहे. मग कळण्यात घोळ आहे. भाऊ फार झाले घोळ. मग झालं चित्पदात घोळ आहे. आणि आनंद पदात घोळ आहे. आनंद प्रत्येकाला एक नाही. स्वच्या असण्यातच आनंद ते संत, ते अमृत अनुभवी. अमृत अनुभवी कसा असतो? स्वज्ञान स्वानंद. स्व हे सत आहे, पण स्वज्ञान आणि स्वानंद, स्वज्ञान स्वानंद भिंचुक प्रक्रिया आहे. पण स्व आणि परज्ञान आणि परानंद झाला जीवदशा, झालं संसार चक्र सुरू, झाला भ्रम चालू, झाली खंडारता, झाली त्रिधात्री पडता, अखंड एक रस्ता राहिली नाही. हीच जीवदशा आहे. म्हणून संतांचा जो अनुभव आहे तो सर्वांचा आहे, पण त्या अनुभवाचं विश्लेषण आपण करीत नाहीत. आपल्या अनुभवाला आपण ताडून पाहत नाहीत, जुळवून पाहत नाहीत की संत काय सांगायलेत, आपल्याला काय कळायले आणि आपण काय समजायलो, आणि वास्तविकता काय, संतांचं खरंय का आपलं खरंय? आपण जगाला काय समजायलो, आपण शरीराला काय समजायलो, आपण मनाला काय समजायलो, आपण आपल्याला काय समजायलो, आपण ईश्वराला काय समजायलो? सापळा ह्या जगाचा, ब्रह्मांडाचा, जीवदशेचा आणि शिवदशेचा आला कसा, कुठून, याचं काय कारण आहे? हे शरीरन, जगन, सुख दुःखन, कर्मन, मन, ही प्राणशक्ती, ही जीवदशा, ही चेतनाता, चित प्रकारता कुठून आली? काय हा सापला काय? हा भावरा काय? हा भावसागर म्हणते त्याला आहे काय? कुठून आला? कशापासून निर्माण झाला? हा द्वंद्व अनुभव, अद्वैताची प्रतीती, हा भेद, भेदाला सुरुवात कशी झाली? प्रतीतीला सुरुवात कशी झाली? कोणापासून, कशापासून? आधी काय? पहिले कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते असा वेद सांगतो, तत् 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 तत्सदिती अशी पहिली वस्तूवरी असं संत गातात. आणि अशी वास्तविकता असं असं पडतंय की हे नाही होतं पहिलं काही, आता जे दिसायला हे पहिलं नव्हतं. वारा प्रत्येकाला या आता सावली दिसायली ही अगोदर नव्हती. कपडा दिसायला हा अगोदर नव्हता. आता दोरा दिसायला कपड्याचा, कारण तो अगोदर नव्हता. आता रुई दिसायली अगोदर नव्हती. आता कापूस दिसायला अगोदर नव्हता. आता पघाटी दिसायली ही सरकी पघाटी ही आधी नव्हती. करा विश्लेषण त्याच. आता शरीर दिसायला ह्या कपड्याच्या आतले आधी नव्हतं. आता श्वासाची लाट दिसायली आधी नव्हती. आता इंद्रिय दिसायली आधी नव्हती. आता मनोवृत्ती ही चालली चंचल व्हाली, सचळ व्हाली, निश्चळ व्हाली, आधी नव्हती. आता वृत्तीचं ज्ञान होतं, आधी हे नव्हतं. नव्हतं नव्हतं जे जे दिसते त्याची आवृत्ती होती, नव्हतं ते. मग नाही ते कुठून आलं? नाही त्याची कैसे झाली रे खेळ्या? जे नाही ते झालं कसं? त्याला प्रदोष अभाव आहे. ध्यानात घ्या. त्याला अनन्य, त्याला
प्राग अभाव असतोच. जे नष्ट झाल्यावर नाही होते ते उत्पन्न व्हायच्या आधी नसतेच. नासतो विद्यते भाऊ. नष्ट होणार नासतोय असत आहे. ते अगोदर नव्हतं, नंतर नाही, आणि मधात बी क्षणिक आहे, सारखं परिवर्तनशील आहे. अन्यात नाही, अन्यात नाही, घटपटात नाही. बरं घट घाटात आहे ना, घट घाटात दिसतच नाही. क्षणिक विज्ञानवादाचा विचार केला तो. लावगुणी डोळा उघडी तो ही घडी कोटी वेळा घडीमोडी हा माऊलीच्या वचनाचा विचार केला. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी. असा जर घट ह्या सृष्टीचा, घट ही सृष्टी म्हणजे सर्व नाही. जी आपल्याला व्यक्ती दिसायली समोर एक घट जाती दिसायली. घट एक वस्तू म्हणतो आपण, वस्तू नाही ती पण म्हणा आपल्याला समजुतीप्रमाणे आपल्या व्यावहारिक. एका तासा माझी कोटी वेळा घडामोड होती घटात, घटाच्या एका अवयवात, घटाच्या पोटात, घटाच्या मनात, घटाच्या तळात, खापराच्या एका कणात. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तुझी. अरे सृष्टी तर बदलती पण दृष्टी बदलती. ती सृष्टी ज्या दृष्टीनं ग्रहण व्हाली ती दृष्टी बी बदलती. मग सृष्टी दृष्टीमुळे कळायला लागली, दृष्टीनंच ग्रहण व्हाली. मग सृष्टी काय काय सृष्टी, जे जे करण्यात आलं ते सृष्टी. मग कपडा असन, घर असन, शरीर असन, जे जे पंचभौतिक भौतिक पसारा असन, ती सृष्टी समजू आपण. नाही सृष्टी लय आत आहे. अरे जग तर सृष्टी, शरीर भी सृष्टीच आहे. अरे शरीर तर सृष्टी, प्राण शक्ती भी सृष्टी, इंद्रिय द्वाराची भी सृष्टी. आणि सर्व सृष्टी दृष्टीनं गोचर व्हाली. मग सर्व सृष्टीला एका कोठ्यात टाका. मग ती पृथ्वी असन, पाणी असन, अग्नी असन, वारा असन, आकाश असन, ते सर्व ब्रह्मांड असन, पिंड असन. ह्या पिंडाचा ज्या अनुभव आला 5 इंद्रियानं ते इंद्रिय असतील. ह्या 5 भूतावर व्यवहार व्हायला त्या कर्मेंद्रियाने ते कर्मेंद्रिय असतील. त्या व्यवहारासाठी शक्ती म्हणून उपयोगात आली ती प्राणशक्ती असेल. पंचभूताचं पिंड, त्या पिंड ब्रह्मांडाचा अनुभव येण्यासाठी पंचभूताची इंद्रिय सूक्ष्म, अपंचीकृत असू द्या, अपंचीकृत घाबरू नका, त्याला कशा कशा प्रक्रिया होत्या. मग सृष्टी आणि ह्या पंचभूतावरच व्यवहार होण्यासाठी, क्रियेचा व्यवहार होण्यासाठी 5 कर्मेंद्रिय सृष्टी ती कळायला लागलीत. आणि ते 5 कर्मेंद्रियाला आणि 5 ज्ञानेंद्रियाला चार्जिंग म्हणून, ऊर्जा म्हणून शक्ती लागती, ती प्राणशक्ती. दोन्हीकडे बी वापरली तिथे. क्रियेचा व्यवहार व्हायला बी प्राणशक्ती लागते, ज्ञानाचा व्यवहार व्हायला बी वरतीला प्राणशक्ती लागते, आणि क्रियेचा व्यवहार व्हायला बी वरती लागती, इच्छाशक्ती लागती, आणि ज्ञानाचा व्यवहार व्हायला बी वरती लागती. वृत्तीशिवाय व्यवहार नाही, ज्ञानाचा आणि क्रियेचा. आणि व्यवहार होणंच प्रयत्न नाही, आणि दोन्ही व्यवहार इच्छेशिवाय नाहीत. इच्छा आहे, शक्ती, उपकरण आहेत, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय 2 व्यवहाराची 2 5 आणि प्राण आहेत, शक्ती दोन्हीला व्यवहार करण्याला, त्या कर्मेंद्रियाला ज्ञानेंद्रियाला प्राणशक्ती. आणि प्राणशक्ती राहण्यासाठी, हे इंद्रिय राहण्यासाठी, हे प्राण राहण्यासाठी, हे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय राहण्यासाठी, ही इच्छा ज्याच्यात व्हायला लागली ते अंतःकरण ती वृत्ती राहण्यासाठी एक सापळा लागतो, एक पिशवी लागती बाजाराची, जशी बाजाराला, त्याप्रमाणे एक शरीर आहे, पिंड आहे, खोळ आहे.
देहाचे मोठके उभे, मोठ एक, मोठ म्हणजे गाठोड, देहाचे मोठके उभे तेच चेतना उपलब्धी. हे एक व्यवस्थित मोठकय बांधलेलं, मोठ मोळी, देह हाडामासाची मोळी, देहाचे मोठके उभे, देहाची आखोळी, ही ही गुण इंद्रिय धोपटी. पहा किती महाराजानं ज्ञानेश्वरी पहा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ज्ञानेश्वर महाराजाला धोपटी म्हणतेत, मोठक म्हणतेत, मुळी म्हणतेत, सापळा म्हणतेत, सांगाडा म्हणतेत, गाठोड म्हणतेत. याला मी नाहीत म्हणित, याला बाप, नवरदेव, नवरा, बायको असं नाहीत म्हणित. याला ह्या कल्पना आहेत आपल्या वल्गना केलेल्या आहेत आपण. याला श्रीमंत, गरीब, राजा, प्रजा म्हणित नाहीत ज्ञानोबा राय. मदाला सयाला नाशिवंत म्हणते, हा देह नाशिवंत, मूत्राचा बांधा. वस्तुस्थिती सांगणारी संत आहेत आणि कल्पना करणारी तुम्ही आम्ही आहेत. वस्तुस्थिती, देह घाण ही वस्तुस्थिती, घरामासाचा दिसतो ही वस्तुस्थिती, रक्तरेताचा झालेला ही वस्तुस्थिती, मलमूत्राचा ही वस्तुस्थिती. कल्पना नाहीत, इंद्रियाचे अनुभवित, इंद्रियानं आलेली अनुभवित देहाबद्दल अशी. देह नवरा आहे, देह बायको आहे, हे अनुभव नाही, कल्पना आहे. देह राजा आहे, देह प्रजा आहे, कल्पना आहे. त्याच्यावर घेतलेले आरोप आहेत त्या हाडामासावर, त्या घाणीवर, त्या मलमूत्रावर, त्या पंचभूतावर. पंचभूतावर आरोपित मनोमय कल्पित वल्गना आहेत, कल्पना आहेत. संत वास्तव बोलतात. म्हणून ही मोठक, मुळी, धोपटी, जशी न्हावी समाजामध्ये पहिले धोपट्या होत्या, गावगाव खेड्यानं झाला. मग त्याच्यामध्ये केस कातरायचं, केस काढायचं, नख काढायचं, वस्तारा लावण्याचा दगड, एक कपडा, त्या अशा काही वस्तू राहत्या त्याच्यात. नाकातले केस उपट्याचा चिमटा, काही साबण, पाण्याची वाटी, त्या सर्व सामुग्री एकत्र ठेवण्यासाठी धोपटी वापरित होता. त्याला धोपटी म्हणत होती. बांधो संदक पेटी एक, त्याला धोपटी म्हणायची. धोपटी, धोपटी, अशी वेगवेगळे काही परिभाषात किंवा प्रत्येक स्थलांतराने त्याची परिभाषा बदली ती की गुण इंद्रिय धोकटी. गुण आणि गुणाची इंद्रिय आणि इंद्रियाचे अनेक प्रकार. मग कर्मतरी इंद्रिय, ज्ञानतरी इंद्रिय, मनतरी इंद्रियचे अंतर्बाह्य व्यवहार करणार. आणि याला राहण्याचा सांगाडा, सापळा, पेटी असं शरीर आहे. मग शरीर आहे ती बी सृष्टीच आहे. आपला मुद्द्याचा विषय, शरीर घेऊन जगात व्यवहार व्हायला ती बी सृष्टीच आहे. हे पिंड आणि ब्रह्मांड ज्या ज्ञानेंद्रियाने कळायला ती बी सृष्टीच आहे. आणि ह्या ज्ञानेंद्रियानं कळालेल्या पिंड ब्रह्मांडावर व्यवहार होण्यासाठी जे कर्मेंद्रिय 5 ती बी सृष्टीच आहे. आणि व्यवहार होण्यासाठी, ज्ञान होण्यासाठी वापरलेली जी प्राणशक्ती, ऊर्जा आहे ती बी सृष्टीच आहे. आणि सर्व सृष्टी दृष्टीगोचर आहे, दृष्टीगोचर. मग ही सर्व सृष्टी बाजूला एका करा, एका फाईलीत टाकायला, एका कोठ्यात टाका, एका वार्ड मध्ये टाका सर्वाला. याला मी मध्ये घेऊ नका, देहाला, ह्या इंद्रियाला, ह्या प्राणाला, याला एका वार्डात टाका, इदम मध्ये. आणि हे सर्व गोचर व्हाले, कळायला लागले. हे अनुभवना, त्याला अनुभवना, कल्पनेनं नाही, लोकांच्या सांगावांगीनं नाही, आपल्या मताप्रमाणे बी नाही, मनोमार्गी बी नाही, अनुभवना चाला. रास्त अनुभवी, अनुभव झाला समरस तुकोबाराय जशी म्हणते. अनुभवी आले अंगा जसं तुकोबाराय म्हणते, ते या जागा देत असो. हे अनुभवनं चल नाही, तो अमृत अनुभव, अनुभवाचा मार्ग आहे. असा अनुभवही आलाय मला की वृत्तीनं सर्व सृष्टी कळायली, दृष्टीनं सर्व सृष्टी कळायली. मग दृष्टी एक आहे,
आता दृष्टी सृष्टी सारखी नाही. जे कळण्यात येते ती सृष्टी असं म्हणू आपण, किंवा ती बी अतिव्याप्ती होईल. ज्याचा ज्याचा वृत्तीला आकार धरता येतो ती ती सृष्टी, ज्याचा ज्याचा दृष्टी आकार धरती ती ती सृष्टी. मग रूपवान म्हणून, गुणवान म्हणून, नामवान म्हणून, अवयववान म्हणून, अनेक म्हणून, बदलणारी म्हणून, जड म्हणून, स्थूल म्हणून, नाना 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 प्रकारचा आकार वृत्ती धरती. मग आकार धरणारी वृत्ती, आकार धरणारी दृष्टी, आणि ज्याचा आकार धरला ती सृष्टी. आणि दृष्टी कधी कधी डोळ्यातून बाहेर येऊन आकार धरती रूपाचा, कानातून बाहेर येऊन शब्दाचा आकार धरती, नाकातून बाहेर येऊन गंधाचा आकार धरती, जिभेतून बाहेर येऊन रसाचा आकार धरती, त्वचेतून बाहेर येऊन स्पर्शाचा आकार धरती. आकार 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 म्हणून 5 ज्ञानेंद्रियानं 5 प्रकारच्या विषयाचं म्हणून विषयच आहे ती. आता बाकीचं काहीच म्हणू नका. विषय 5 ज्ञानेंद्रियानं बाहेर येऊन वृत्तीगोचर विषय होतात, त्या विषयाचे आकार धरल्या जातात. ध्यानात घ्या बारकाव्यानं पाहिल्यावर. आपण समोर पेन पाहिला, दृष्टांताला घेतो. ध्यानात घ्या कशी भानगडी झाली ती. पेन कुठे आपला, कसा हरपाला, कुठं गावासला पाहू आपण. तर डोळ्यातून वृत्ती पेनाकडे नाही गेली, रूपाकडे गेली. रूपाकडे डोळ्यातून वृत्ती कशाकडे जात नाही, फक्त रूपाकडे जाते. रूपाचा सुजान डोळा माऊली मानतात ज्ञानेश्वरीमध्ये, अमृतानुभवामध्ये बी आहे ती होई. फक्त रूपाचा सुजान डोळा ओढू शके काय परिमळा? तो परिमळाला घेईन का डोळ्याद्वारे आलेली वरती? नाही. ऐका, मग पेन कुठं पाहिला? पेनच नाही पाहिला, रूप पाहिलं डोळ्यानं. डोळ्यातून वृत्ती रूपाकार झाली, यातला तर स्पर्शाकार झाली. रूपाकार स्पर्शाकारच होती. कारण पेनाचा कोणी गंध पाहत नाही, पेनाची कोणी चव पाहत नाही. आणि वाजला तर आवाज आला पेनाचा, खाली पडला किंवा नखावर वाजेला तो ध्वनीकार झाली. मग रूप आणि स्पर्श कशाचे? पेनाचे. त्या दोन्ही विषयाच्या अनुभवाला एकत्र करून आपण पेन म्हणतो. पेन नावाची स्वाभाविक अल्लग थल्लग अशी वस्तू नाही. हे 2 अनुभव एकत्र करून आपण पेन म्हणतो. आंबा जशी 5 अनुभव एकत्र येऊन आपण आंबा म्हणतो. गुरुजीनं दृष्टांत दिलीत आहे ते अमृतानुभवामध्ये, पुढं असतील किंवा मागे गेले असतील. आंबा म्हणून काही वस्तू नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय एकत्र संस्काराने एकत्र समजली, त्याला आपण आंबा म्हणतो. किंवा एकत्र अनुभव आलाय 5 विषयाचा, त्याला आपण आंबा म्हणतो. असो, आपला विषय विस्तारित व्हायलाय. मग सांगायचं तात्पर्य काय चाललं आपलं इथं, की वृत्ती इंद्रियाद्वारे बाहेर येऊन विषयाला ग्रहण करते. शिकून गाठ बांधून घ्या. मग वृत्ती विषयाला ग्रहण करते, वृत्ती इंद्रियाला ग्रहण करते, वृत्ती प्राणाला ग्रहण करते. ग्रहण करते म्हणजे आकार धरते त्याचा. वृत्ती कर्मेंद्रियाला आकार धरते, आणि त्या कर्मेंद्रियाचा निश्चय होतो की हा हे कर्मेंद्रिय, इथं क्रिया व्हायला लागली. हे ज्ञानेंद्रिय, हा इथं ज्ञान व्हालं रूपाचा याद्वारे. हा स्पर्श, हे रूप, हे रस, हा गंध आहे. आवडे ती वृत्ती किरीटी आधी म्हणूनची उठी, मग ते वाच्या दिठी करायची.
बरोबर 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 आहे. की वृत्तीचंच कार्य आहे. वृत्तीचं बाहेर येऊन, बाहेर म्हणजे इंद्रियाच्या बाहेर असं म्हणावं लागते. इंद्रियातून वावल्या गेली वृत्ती किती त्या त्या विषयाची होत असते. वावल्या गेली असा दोरा खुल्ला आहे, पण सुईमध्ये वावला गेला की सुईचा झाला तो. सुईच्या मागं चालणं त्याला, सुई ज्याच्यातून जाईन त्याच्यातून जाणं त्याला. सुईचा झाला तो, सुईच्या नाकानात गेला. तशी वृत्ती नाकात गेली की गंधाचीच होती, दुसऱ्या कोणाची राहत नाही. जोड बसला त्याचा. जसं लग्न लावलं की ती मुलगी त्या नवऱ्याचीच होती. माय बापाची ह्याची त्याची राहत नाही, दुसऱ्याची राहत नाही. त्याच्याशी तिचं लग्न, लग्न म्हणजे संबंध झाला. तसं वृत्ती डोळ्याची होते आणि डोळ्याच्याच मापानं चलते. डोळ्यातून झाल्यावर रूपाकडे चलते, रसाकड, गंधाकड, स्पर्शाकड, शब्दाकडे जात नाही. त्याची झाल्यावर हा त्याच्यातून बाजूला गेल्यास मग त्याची होती, ज्याच्यातून जाईन त्याची होते. असं होता विषय विस्तारीत होईल. म्हणून वृत्ती वृत्ती एक तर सूक्ष्म आहे, वृत्ती एक तर सत्वगुणाची म्हणून शुद्ध आहे, सूक्ष्म आहे. आणि तिचा स्वभावानं अंतर येईन बाहेर येते, म्हणून अंतर्बाह्य वृत्ती. आत बी राहते, आतच असते, बाहेर येते आणि बाहेरून पुन्हा आत जाते. बाहेर यायला दरवाजा तिला ज्ञानाचा आहे, ज्ञानेंद्रियाचा. आणि ज्या इंद्रियातून जाते त्याच इंद्रियाची होऊन त्याच इंद्रियाची त्याच विषयाची समरस होती. असो मग वृत्ती ध्यानात घ्या. मनोवृत्ती, अंतःकरण वृत्ती म्हणा, बुद्धिवृत्ती म्हणा, अहम वृत्ती म्हणा, पण ही जी वृत्ती आहे ना, तर ती सात्विक आहे. हे पदार्थ तामस आहेत, प्राण कर्मेंद्रिय राजस आहेत. पदार्थ म्हणजे पिंडापासून तर सर्व ब्रह्मांड बाहेरलं तामस आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण हे राजस आहेत, आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण वृत्ती ही सात्विक आहे. ते इंद्रिय, ज्ञानेंद्रिय बहिर्मुख आहेत फक्त, आणि वृत्ती अंतर्बहिर्मुख आहे. अंतर्मुख बी आणि बहिर्मुख बी. ती इंद्रियाची झाली तर बहिर्मुख होती, आणि इंद्रियाला सोडलं तर अंतर्मुख असते. असो मग आपला विषय काय चालला की वृत्तीचं कार्य बाहेर फक्त आकार धरणे. ज्याच्या ज्याचा गेली त्याचाच आकार धरते. जसं पाणी ज्याच्यात गेलं त्याचा आकार धरतं. ग्लासामध्ये जाऊ द्या, वाटीमध्ये जाऊ द्या, वाफ्यामध्ये जाऊ द्या, तळ्यामध्ये जाऊ द्या, किंवा समुद्रामध्ये असते. ज्या ज्या ठिकाणी जाईन त्याचा आकार धरून राहते. लिक्विड असल्यामुळं, पातळ असल्यामुळं. हे जसं आपण पाहतो तशी वृत्ती जिथं जाईन त्याला व्याप्ती त्याच्या आकाराची राहते, त्याचाच आकार बनतो त्याला. जसा चिखल विटेच्या विटाळ्यात त्या साच्यात गेला की विटाच्या आकारात त्या साच्याच्या आकाराचा बनतो, विटाळच म्हणते त्याला. म्हणून विटाळ्याचा आकार धरला की वीट होते, किंवा ओतीव जे सामान असतं, किंवा आपण घाटी बनली, घाटी त्या पाडव्याला का राहत्या, तर ती ज्या साच्यात साखरेचं पाणी टाकलं त्या आळलं की त्या साच्याचं होतं. बतासा केला तर बतासा होतो. उंट घोडे वाहतात त्या साखराचे, हत्ती होतो साखरेचा. पुरुष होतो, स्त्री होते, नवरदेव नवरी सुद्धा होतो साखरेत, गणपती होतो. कारण ते पाणी त्याच्यात टाकलं साच्यात आणि ते आळं, त्याचा आकार धरते, लिक्विड आकार धरीत असते त्या ज्याच्यात टाकलं त्याचा. कसं वृत्ती एक द्रव्यच आहे, ते जिथे गेलं त्याचा आकार धरते. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, तो आकार वृत्तीनं धरलेला आकार तसाच राहतो, त्याला संस्कार म्हणा. संस्कार तो अंश आकार, त्या अंशाची झालेल्या वृत्तीनं धरलेला आकार. जसं साखरीनं आकार धरला आणि मागं पाडा ते पुढं पुढं पुन्हा ते जो वतारी किंवा जो तो काम करणार आहे भुई, ते पुढं पुढं साखरेचं काम करायला लागलेल्या पाण्याचं मागं आकार बनत गेली, ते तसेच राहते. ते गणपती, ते उंट, ते हत्ती घोडे, ते सिंह, त्या ज्या ज्या काय आकार बनले ते तसेच मागं राहते. तसे
त्या वृत्तीचे आकार धरले तशीच आहेत. आता तुमच्या अंतःकरणात आकार आहेत. ते घोडे, ते उंट, ते हत्ती, ते कुत्री, ते मांजर, ते पुरुष, ते स्त्रिया. त्या गेल्या, त्या जगात आकार नाही राहिली. एखादा तुम्ही पाहिलेला कुत्रा नाही राहिला, पण त्याचा चेहरा, त्याचा व्यवहार, त्याचा रंग, त्याचा स्वभाव तुमच्या अंतःकरणात धरलेला आकार आहे तो तसाच राहिला. आता कोणाची वडील आजोबा राहिले नाही, पण ते आकार अंतःकरणाची वृत्ती धरल्या तशीच राहिली. असो, वृत्ती आकार धरती ना आकार साशेती, त्याला संस्कार म्हणा. संस्कार त्यालाच म्हणा. तुम्ही कुत्रा पाहिला आणि कुत्रा गेला तुमच्या दोरज्या पाडून, पण तुमच्या मनात कुत्र्यानं घर केले. कुत्रा तुमच्या मनात राहतोय. कुत्रा तुमच्या मनात घर करून राहतो, म्हणजे ही संस्काराच्या रूपात उरला. म्हणून वृत्तीचं बाहेर येऊन नाना पदार्थाचे नाना इंद्रियाद्वारे बाहेर येऊन आकार धरणं, आणि धरल्याला आकार धरला की काय होत असतं, वृत्ती ही सत्वगुणाची असल्यामुळं तिच्यात तमोगुण राहत नाही आणि तमोगुणाचं आवरण असते. हे आताच कालच्या विषयात पाठात बी आपण पाहिलं. वृत्ती ही सत्वगुणाची, मग सत्वानं तम, आणि तमच अधिक काळोख आहे, अविद्या आहे. ध्यानात घ्या. तम म्हणजे काय? नरकाचे केवळ. रजतो सबळ माया जाल, तुका म्हणे ती सत्वाचे सामर्थ्य. सत्वाचं सामर्थ्य, सत्व बलवान आहे, सत्व शुद्ध आहे. म्हणून सत्वगुणाच्या वृत्तीनं आकार जर धरला तर त्या सत्वगुणात आभास असतोच रेडीमेड. म्हणून सत्वगुणाच्या वृत्तीनं ते अविद्या तिथलची अज्ञानाचं आवरण जातंय, आणि मग तिथलच्या तो चिदाभास त्याचं प्रकाशन करतो. तिथलच्या त्या उपाधीत असलेल्या चैतन्याची ह्या चैतन्याची एकता होती. आपल्याला त्या ज्ञानाची प्रक्रिया तर माहितच आहे. म्हणून अशी वृत्ती बाहेर येऊन आकार धरून कार्य करते. आकार धरण्याचं तिथलचं अज्ञान जाण्याचं कार्य होतं, आणि आत संस्कार पडतात. बाहेर धरलेले आकार तशीच राहतात, त्या संस्काराची रांग लागते, ढिगार लागतो, संस्काराची भरती होती. मग ते जे संस्कार आहे तेच क्रिया माने आत, खरं म्हणून, सुख म्हणून, दुःख म्हणून, मी केलं म्हणून, मी जाणलं म्हणून, त्याला मी संबंधित लागतो इकडं माग अहम, आणि त्याच्यामुळे ते कर्म राहतात अहंकाराच्या माथ्यावर. कर्म वर म्हणेने कोण करिता तू, मी माझं लावून घेतो. असो, ती प्रक्रिया वेगळी. म्हणून असं माग कर्म आणि आज पुन्हा जवळजवळ जे ते आठवायचं ते बी आठवतो आतले संस्कार. म्हणून वृत्ती आज बी संस्कार, आता तुमच्या मागच्या 4 वर्षात काय झालं तर तेच आठवायचं असलं तर इतक्या संस्काराच्या ढिगारामधून तो संस्कार बाहेर निघतो. आता तुमच्या सासरवाडीचं नाव काय, किती ढिगार लागलेल्या संस्कार, त्याच्यातून ते निघतं बाहेर आणि ते काढतात तुम्ही. आता तुमच्या मामाचं नाव काय, लगे बाहेर येत इतक्या ढिगारातून. वृत्ती त्या संस्काराकडे जाऊन तो संस्कार उद्भूत करून तो बाहेर पुन्हा व्यक्त करते वाणीनं. आमच्या त्या पाहुण्याचं नाव हे, त्याला इतके मुले, त्या लहान्या मुलाचं नाव हे. हे वृत्तीचं बाहेर येऊन आकार धरणं, बाहेरले आकार आज साशीनं, आणि साशिल्याची इतकी मॅनेजमेंट आहे, जसा मेडिकलवाला जी गोळी चिठ्ठी दिली त्याच डब्याकडे जाऊन तीच गोळी काढतो, तसं आज जाऊन त्या संस्काराच्या ढिगारातून तेच उद्भूत करून बाहेर येऊन पुन्हा व्यक्त करायचं. आज ठेवायचं बी मेडिकलवाल्याचं काम आहे. औषधी आलेली व्यवस्थित ठेवायची बी, आणि जी लागती ती काढून द्यायची बी. कमी टायमात. तसं वृत्तीचं बाहेरले आकार आज साचवायचे, आतले आकार जेव्हा पाहिजे तेव्हा ऐच्छिक असणार म्हणजे ती काढून द्यायची. आणि पुन्हा आत ते मी केलंय, ते सत्य, ते माझे, अशा प्रकारची अहंता, ममता, सत्यता ही पक्की झालेली अज्ञानामुळे. ही जीवदशा आहे, ते बी वृत्तीतच आहे.
आणि सर्वाबद्दल काय विपरीत माहिती वर्तीतच आहे. सर्वाबद्दल विपरीत माहिती की हे गाव माझे, हे घर माझे, किंवा हे माणूस मी, हे माझे पोर आहेत, हे माझं शेत आहे, हे माझं दुकान आहे, इतकी माझी इस्टेट आहे, मी इतका सन्मानित आहे किंवा अपमानित आहे, इथं मी जन्मालेला आहे, इथं मी मारणार आहे, इथं मी सुखी, इथं मी दुःखी झालो किंवा दुःखी होणार आहे. हा माझा देश आहे, ही माझी जात आहे, हा माझा आडनाव आहे, ही माझा धर्म आहे, हा माझा संप्रदाय, हा माझा देव आहे. इथपर्यंत गेलं ते. हा माझा असा असा मोक्ष आहे, ही माझी साधना आहे, हे माझे गुरु आहेत, हे माझं शास्त्र आहे, मी दुसऱ्याला मानित नाही. इथपर्यंत गेलं ते. असं आमचं बंधन आहे, असा आमचा मोक्ष आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा. इथपर्यंत गेलं ती. इथपर्यंत वृत्तीत भ्रमच आहे, वेगवेगळ्या प्रकारचा सापळा असेल असलेला भवसागरच आहे इथपर्यंत. असा असा मी नास्तिक आहे किंवा असा असा मी आस्तिक आहे. म्हणून हे पूर्ण भ्रमाचा सापळा, पूर्ण भ्रमाचं हे पूर्ण भ्रमंती ही वृत्तीतच आहे. म्हणून आपण योग्य साधू संतांच्या ह्या ज्ञानोबाराय सारख्यांच्या, गुरुजी सारख्यांच्या अशा अमृत अनुभव चिंतन जे गुरुजी सारख्यानं, माऊली सारख्यानं, शंकराचार्य सारख्यानं, व्यासानं, वशिष्ठानं जे काय स्पष्टता केलेली, बिनचूक स्पष्टता, ही बिनचूक स्पष्टता जर तोलून मोडून आपण घेतली तर निश्चितच आपल्याला सृष्टी काय आहे, दृष्टी काय आहे, दृष्टी समजुतीत काय घोळ आहेत, दृष्टीच्या समजुतीत काय घोळ आहेत, बिनचूक काय आहे, आपण नेमके कोण आहेत, खरं काय आहे, हे सर्व किती खोट आहे, आपण याच्यातले कोण आहे, चैतन्य, त्या चैतन्याचा वृत्तीचा संबंध कसा आहे, वृत्तीचा इंद्रियाचा संबंध कसा आहे, वृत्तीचा प्राणाचा संबंध कसा आहे, ही संबंधाची साखळी लय मोठी, लयच मोठी. आणि कोणाचा कोणाशी संबंध नाही, पण लय संबंध लय झालेला आहे. हे पा चैतन्याशी अज्ञानाचा संबंध, चैतन्य आणि अज्ञान या दोन्हीचा वृत्तीशी संबंध, चैतन्य अज्ञान वृत्ती ह्या तिन्हीचा प्राणाशी संबंध, चैतन्य अज्ञान वृत्ती प्राण, ह्या चैतन्य अज्ञान वृत्ती प्राण ह्या चारहीचा इंद्रियाशी संबंध, चैतन्य अज्ञान वृत्ती प्राण ज्ञानेंद्रिय याला मिळून पुन्हा कर्मेंद्रियाशी संबंध. काय सांगायचंय, पुन्हा चैतन्य अज्ञान वृत्ती प्राण ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय घेऊन शरीराशी संबंध, पुन्हा चैतन्य अज्ञान वृत्ती प्राण ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय शरीर घेऊन जगातल्या विषयाशी संबंध, व्यक्तीशी संबंध, व्यवहाराशी संबंध. काय 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 आणि या सगळ्यांना घेऊन केलेल्या कल्पनेशी संबंध. हा, आणि सर्व कल्पना, सर्व लग्न काय सांगावं, आपण पाहत नाहीत हो. जर पाहत गेलं तर पाहता 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 पाहताच मनानं पुरे धनी निरखित गेली ऊन पाहतो, पाहायला गेले की व्यवहार टिकत नाही, सर्व व्यवहार कोसळून पडतो. पहा, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिली स्वप्नीची चेली जाईल रे, कोसळून पडत सर्व, सर्व मनाचे मनोरे जमीन दोस्त होतात व ध्वस्त होतात. पाहिल्यावर संसार टिकत नाही, न पाहिल्यानं हेच संसाराचं भांडवल, न पाहिल्यानं वाढवतो आणि पाहिले की राहत नाही, हे संसाराचं स्वरूप आहे. महाराज, ही कल्पना आहे, ही कल्पना जरी असली त्याच्यात व्यवस्थितपणा कसा आहे हे किती नवल आहे माझ्या असं.
आहे सर्व व्यवस्थितपणा कल्पना कुठून तीच आला? आहे. ते खरं आहे, ते तुमचं खूप मस्त आहे ते, कारण की माया आहे नी अघटित घटनापटी अशी माया तिनं रचलेले मस्त, पण नाही काहीच. अहो लग्नामध्ये लाइटिंग किती व्यवस्थित असते, काय ते फिरतात फुलं, काय ते चाक फिरतात, काय ते लुकलुकतात दिवे, पण काय असतं ऊन पायड्यावर काय येते, दिवस उगवल्यास काय राहतं त्याच्यात, किती परेशानी असते, किती मॅनेजमेंट असतं त्या लाइटिंग वाल्याचं, दारू गोळ्यावाल्याचं, किती व्यवस्थितपणा असतो बघता. काय पाहा ते न सरकून सरकल्यासारखे दिसतात दिवे, न चलून चालल्यासारखे दिसतात, न फिरून फिरल्यासारखे दिसतात. काही शोभा नसून शोभा दिसते. ते लाल रंग नसून लाल दिसतो, पिवळा नसून पिवळं वाटतंय, चंचल नसून चंचल वाटतंय. डोळे उघडणारे नसून चित्र डोळे उघडणारे वाटतात. टीव्हीतले चित्र बोलत नाही तरी बोलणारे वाटतात. टीव्हीतले चित्र, पिक्चर मधले माणसाचे हातपाय न हालून हल्ल्यासारखे वाटतात, न रस्ता चलून चालल्यासारखं वाटतो. काय मजा येते. खूप मॅनेजमेंट आहे पण काहीच नाही. मायेचं मॅनेजमेंट व्यवस्थापन खूप आहे जगात, पण पाहिले की माया आहे. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. नामदेव महाराजाचा मुलगा म्हणतो नारा. ज्ञानेश्वर महाराजाचं नाव घेतलं ती मायाच राहत नाही. हा ज्ञानोबा सारख्याकडे नाही गेल्यावर ती डोक्यावर मिरी वाटती. सर्व लागण्या सर्व मनाच्या कल्पना आहेत. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा, संसार सत्य वाटे अन्यने हारी. गोव्यानं काय होतंय, हा खोटच खरं वाटतंय, आणि खरं येते आपल्या जाते, खरं येते नाही वाटतंय. नेने हारी कल्पना आहे सर्व असो. म्हणून हे संसार सत्य वाटतो हे बी मनच आहे, देव नाही वाटतो हे बी मनच आहे, आणि खोटा मी वाटतो हे बी मनच आहे, मनोवृत्तीच आहे. जागृती बी मनच आहे, स्वप्न बी मनच आहे, सुसुप्ती बी मनच आहे. मनोमय इदम द्वैतम, समाधी बी मनच आहे, जागृती स्वप्न सुसुप्ती मनच आहे, समाधी मनच आहे. मन असून सांगायचं का मन थोडी स्वतःच कल्पना आहे. हा, हे सर्व मनच आहे आणि मनच कल्पना आहे. मनच कल्पना आहे म्हणजे कल्पनाच आहे. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची ते सावेव, ज्याच्या संगे जीव भाव वस्तूशी ये. वस्तू जी परमात्मा वस्तू जी ब्रह्म आहे, त्याला जीव भाव ह्या मनामुळं, नसलेल्या मनामुळं, काल्पनिक मनामुळं, वाया मनामुळं. म्हणून मनाचा बाद, वृत्तीचा बाद, वृत्तीनच वृत्ती खंडित करणं, दुसरं कोण करील. मंडित तिनं केली, खंडित तिनंच करा. येडी वृत्ती वृत्तीला वाढवती, आणि शहाणी वृत्ती झाली की वृत्तीनच वृत्ती कमी होती. जसे येडी माणसं जमा झाले की भांडणं भेटते, आणि शहाणी माणसं जमा झाली की बैठक बसते, निर्णय होतो, लग्न लागते, राजकारण चालतंय. संसद मध्ये सर्व शहाणे गेले तर जगात व्यवस्थापन लागते. संसद मध्ये सर्व येडी गेली, विक्षिप्त गेली, लालची गेली, अहंकारी वासना घेऊन गेली, ही देशाची वाटोळ होत असते. बैठकीला माणसं कोण बसलेली त्याच्यावर त्या पुढच्या निर्णय अवलंबून आहे. तशी वृत्ती कशी आहे, त्याच्यावर बंध मोक्ष अवलंबून आहेत, त्याच्यावर सुख दुःख अवलंबून आहेत. म्हणून वृत्ती शुद्ध करायची सांगितली, नामस्मरण करायला सांगितले, भक्ती करायला सांगितली, भाव धरायचा सांगितलाय, विवेक करायला सांगितलाय. वृत्तीतला बदली, बुद्धीचा पालट धरा रे काही, दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा, आता मज आयशी करी तुझे पाय चित्ती धरी. म्हणून संत सेवा, नामस्मरण, ईश्वर भक्ती, सांप्रदायिकता, शुद्धता, स्थिरता, अंतर्मुक्ता, ह्याच्या गोष्टी सांगाव्या लागल्या. ती वृत्तीचाच बदलली, वृत्तीत पायाला रे. वृत्ती बदलली की सर्व सृष्टी बदलली. वृत्तीनं मोक्षाचं बंधनात रूपांतर झालंय, आणि वृत्ती बदलली की बंधनाचं मोक्षात रूपांतर होते. होऊन ठाके संसार मोक्षमय आघवा, वृत्तीचा बदली, बुद्धीचा पालट, आणि होऊन ठाकलाय मोक्षी संसारमय आघवा. वृत्तीचाच बदल झाला जीवदाशी आधी, मोक्षेच संसारमय झालाय.
आणि संसारच मोक्ष स्वरूप होतोय. इकडून तिकडून तिकडून इकडं आपण तिकडून इकडं उडी मारली. आपण अमृतातून विषयाच्या पुरात उडी मारली. विषयाकडून अमृताकडे बी उडी मारता येते जी संतानं मारलेली. साधू संत गेली आनंदी राहिली. तुम्ही आम्ही गेलो दुःखात बुडालो, तिकडून इकडे आलतो आपण. आणि आपल्यासाठी साधू संत तिकडून इकडे आली, तोच अवतार आहे आपल्याला घ्यायला. असो, सांगायचं तात्पर्य काय चालला आपला विषय, महत्वाचा विषय आपला चाललाय की वृत्तीचं हे कार्य, वृत्तीवरच संसार आहे, वृत्तीवरच पारमार्थ आहे, वृत्तीवरच बंध आहे, वृत्तीवरच मोक्ष आहे. वृत्तीनं सुख होते, वृत्तीनंच दुःख होते, वृत्तीनंच दुःख व्याप्ती, वृत्तीनंच आनंदा व्याप्ती होती, आनंदा व्याप्ती होती. हे सर्व वृत्तीचे असो. असे वृत्तीचं कार्य. वृत्तीवर समजा व्यवहारा जगामध्ये क्रियेचा व्यवहार बी वरतीवर अवलंबून, जगामध्ये ज्ञानाचा व्यवहार बी वरतीवर अवलंबून, जगामध्ये सुख दुःख बी वरतीवर अवलंबून, अनुकूलता प्रतिकूलता वरतीवर अवलंबून, जन्म मरण वरतीवर अवलंबून, जन्म मारणाला खरं मानणं वरतीवर अवलंबून, जन्म मरण भ्रम आहे हे बी वरतीवर अवलंबून, देव दुसरा आहे हे बी वृत्तीवरच आहे आधारित, आणि देवच मी आहे हे बी वृत्तीच आहे. ती तरी वृत्तीच आहे. अहम ब्रह्मस्मी काय विशेष वृत्ती उठली. महावाक्यातनं, महावाक्याचे नावी गुरुकृपेची निथावी. त्याचा स्वस्वरूपेशी उठला. कोण उठला? वृत्तीच उठली. काय झाली? विशेष रूपाने अहम ब्रह्मस्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. बस सांगायचं तात्पर्य एकच आहे, अशा प्रकाराने हे वृत्तीचं कार्य, आणि वृत्तीचं कार्य व्यवस्थित कळालं, वृत्तीचं स्वरूप कळा, वृत्तीचं कार्य कळा, वृत्तीत काय दोष हे कळा, वृत्तीतली निर्दोषता कळा, निर्दोषता कोण्या साधनानं होती हे कळा, त्या साधनाचा अवलंब केला, आणि खरं सांगणारी कोण येते कळा, त्या संतांची संगत केली, आणि सर्व एकंदरीत संसाराचं स्वरूप लक्षात घेतलं. संसाराचं स्वरूप, संसाराचं कारण, संसाराचं काय त्यानं कार्य व्हाले, त्यांना आपल्याला काय आपत्ती आली, आपल्याला कशात लाभ आहे, आपल्याला साधन सोयीस्कर काय, सत्य काय, असत्य काय, ह्या सर्वाचा एकंदरीत आपण जर हिशोब केला तर निश्चितच हिशोब करणारा शहाणा होत असतो. हिशोब करणारा हिशोबात गुंतत नसतो. हिशोब करणाराचा हिशोब संपत असतो. हिशोब संपन्न मोक्षे, हिशोबात वाढणं बंधने, हिशोबात घोळ येणं बंधने. घोळ आला की हिशोब कंप्लीट नाही झाला. हिशोब बिनचूक, जसा नाथ महाराजांना हिशोब बिनचूक केला, रात्री 12-1 वाजता टाळ्या वाजले, हसली स्वतः एकटीच, हिशोब झाला, पूर्ण लागला हिशोब. तसा हिशोबला आपल्याला प्रपंचाचा हिशोब लागाव, हिशोब लागाव, जगाचा हिशोब लागाव, शरीराचा हिशोब लागाव, अहमचा हिशोब लागाव, इदमचा हिशोब लागाव, जीवपणाचा हिशोब लागाव, शिवपणाचा हिशोब लागाव, अविद्येचा हिशोब लागाव, मायेचा हिशोब लागाव, व्यक्त सर्व व्यक्ततेचा, आणि अव्यक्ताचा निर्णय व्हावा. ठीक चालेल. म्हणून हे सर्व वृत्तीच आहे. म्हणून वृत्तीनं स्थिर शुद्ध होऊन हे कार्य व्हायला पाहिजे. म्हणून अशा प्रकारचा वृत्तीचं कार्य, वृत्तीचा व्यवहार आहे, आणि वृत्तीवर सर्व अवलंबून. पुढचा प्रश्न ह्यो थोडक्यात काय एखादा असला तर. वेळ थोडासा संपत आलाय आपला. साधारण वृत्तीचं कार्य, अंतर्बाह्य या विषयावर चिंतन चालू आहे, आणि बाकीच्याही प्रश्नाचा मध्ये मध्ये ओप होतोय. आवरणाचा विषय असेल किंवा वृत्तीचा लय, हे विषय होत आहेत, पण स्वतंत्रपणे वृत्तीचं कार्य या विषयावर सविस्तर चिंतन. एक प्रश्न पूर्ण झालेला आहे आपला. उद्या आपला हा प्रश्न जरा वृत्तीचा मुख्य बी होता म्हणून घेतला. आता बाकीच्या प्रश्नाचे, सर्व प्रश्नाचे आपण परवा उत्तर देण्याचा प्रयत्न करू. चालेल चालेल, थांबूया आता, वेळ झालाय मला. हा, पण आता ह्या प्रश्नाबद्दल काय राहिलं असलं तर सांगा. एखाद्या कानेकोपरे काय राहिले असले तर, म्हणजे की सांगण्यात एखादी गोष्ट येत नाही, मी वाघानं जे बोलायचं ते बोलून जातो त्या माझ्या याच्यामध्ये. जवळजवळ सांगितलंय बाह्य कसं कार्य करते, तिला लागणारी सामुग्री कशी काय आहे, हे जवळजवळ सांगितलेलं आहे तुम्ही. अजून कोणाला काही कळालं नसेल तर विचारा. असं काय नाही की प्रश्न जरी बोलला तर आपण अमृत अनुभवच बोलायला होतो असं समजा. की असं समजू नका की विस्तार झाला, एकाच प्रश्नात वेळ गेला. एक प्रश्न नाही, हे सर्व प्रश्न एकच आहे असं लक्षात घ्या.
महाराज वेगवेगळे एका वृत्ती प्रश्नाचे सांगायचं एकच आहे. अनेक जरी सांगितलं तरी सांगणं एकच आहे. ते देव बोलेले एक दुजे नाही. दुजे नाही. हे एकापर्यंत पोहोचण्यासाठी ही वारासार चाललेली आहे. हरकत नाही. महाराज एकंदरीत आपला जो अनुभव आहे आता जीवाचा, अज्ञानी जीवाचा, त्याची संगती लावायची शास्त्राप्रमाणे, आणि ती संगती कशी कल्पना आहे हे कळावं. हो बस झालं, मोकळं आहे, बस झालं, एवढाच याचा अर्थ होईल ना. हा, आणि एकंदरीत चिंतनात आपल्या चित्त आलं म्हणजे जे काही आहे ते माझ्या अनुभवाची संगती लावायची, तो आधारोप म्हणायचा आपण. आणि त्या आधारोपाचा अपवाद करायचा म्हणजे काय ही सगळी कल्पनाच आहे ते मीच आहे असं. हे सगळं गबाळ आम्हाला धरून आहे. आता ह्यात आम्ही जर नसू, जो चिदाभास नसेल, तर वृत्ती तरी काय करेल? हे सगळं आमच्या मीवर आहे. आणि चिदाभास जरी म्हणलं तरी नवलच आहे की ते अंतःकरण आलं कुठून, आणि अंतःकरणात पुन्हा त्याचं प्रतिबिंब पडलं कसं, हे सगळं नवलच आहे. म्हणून मौन धारण करणं हेच आहे शेवटी. अगदी अगदी बरोबर. हे सगळं मीला धरून आहे, मी याच्यामध्ये नाही, मीचा याचा काही संबंध नाही. आपल्या अनुभवाची संगती आहे, दुसरं काही नाही. अंतःकरण हे ते सगळी संगती लावली आहे आपण. आणि आपली संगती कशी खोटी आहे, कसा हा अध्यारोप आहे, हे कळलं म्हणजेच हा परमार्थ आहे असं मला वाटतं. अध्यारोप पूर्णपणे कळाला की अपवाद करायला काही अडचण येत नाही. महाराज सामान्यपणे वृत्ती म्हणजे समज का? सामान्यपणे वृत्ती म्हणजे समज का? सामान्य भाषेत बोलायचं म्हणलं समज, आपला समज चुकला म्हणजे वृत्ती चुकली असं म्हणायचं का? नाही, वृत्ती म्हणजे जी काय इच्छाशक्ती, जी काय मनाची धारा आहे, अंतःकरणाचा बाहेर वाहणारा प्रवाह आहे, किंवा आत कार्य करणारा जो प्रवाह आहे, तर त्यालाच वृत्ती म्हणतो आपण. जे अज्ञान ह्या कारणापासून निपजली आणि तिचे 3-4 भाग झाले, बुद्धी, मन, बुद्धी, चित्त, अहम असं आपण त्याला म्हणतो. तर तिचे बाहेर येऊन जे काय कार्य आहेत आणि आत काय कार्य आहेत, त्या कार्याबद्दल, तिच्या स्वरूपाबद्दल, आणि तिनं केलेल्या कार्यामधून काय घात आहे, काय हित आहे, कसं केलं तर काय होतंय, अशा प्रकारचं आपण सविस्तर याच्यात चिंतन पाहिलेलं. म्हणून या एकंदरीत या चिंतनावर आपण लक्षात घ्या की वृत्ती ही अज्ञानाचं कार्य येतं, आणि तिचे वेगवेगळ्या इंद्रियातून वेगवेगळे व्यवहार होतात बाहेर, आणि आत बी व्यवहार होतात, आणि सर्वच व्यवहार खोटे आहेत, कारण की अज्ञानाचा आणि आत्म्याचाच संबंध येत नाही. आणि म्हणून वृत्तीचा पुढचा संबंध तुटला, डिस्कलेक्शन झालं. पण तिथं डिस्कलेक्शन झालं पाहिजे, कारण अज्ञान हे कसं आहे, जड आहे, आणि आत्मा चेतन आहे. त्या दोहीचा जड चेतनाचा संबंध येत नाही, आणि संबंध आल्यामुळे वृत्तीचं काय, अज्ञानाचं कार्य वृत्ती हे काहीच संबंध येत नाही. हे सर्वच खोटारडा बाजार आहे, आणि आत्माचे एक सत स्वरूप आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आणि हे लक्षात घेणंच परमार्थ झाला, मोक्षच झाला. फक्त याच्यात जर काही आता मधल्या काही बारकावे नसले कळाले, ते एकमेकाला विचारून किंवा आपण चिंतन करून ह्या सर्वच गोष्टी बोलण्यात जात्या असं नाही. परंतु चिंतन जर करीत राहिल तर आपण, तर आपल्याला वेळ आहे, त्यासाठीच पूर्ण वेळ आहे चिंतनासाठी आपल्याला मिळालेल्या ईश्वराकडून, ह्या आता ईश्वर सृष्टीत. तर आपण आता त्याचे यजमान आहेत, आपण अधिकारी आहेत. तर आपण खूप वेळ देऊन, आपल्याकरता आपण वेळ द्या, आपण दुसऱ्याच करता वेळ द्यायला लागलो तर आपल्याला मिळालेला, मग आपल्याकरता आपण वेळ देऊन एकांतात हे चिंतन करावं. जकांतात नाही, जिथं काही संशय आले किंवा काही नाही आले, तर साधू संत जे आपल्यापेक्षा कोणी अनुभवानं निर्णयावर आलेले, त्यांचा आधार घ्यावा, किंवा शास्त्राचा आधार घेता येतो, आपल्या बुद्धीचा आधार घेता येतो. एकंदरीत सर्वाचा तोल मेल सांभाळून आपण सत्यापर्यंत पोहोचावा, अशा प्रकारचा आपल्याला अधिकार आहे, आपल्याला साधन भेटलेले, आणि आपण त्याच्या बाबतीत आहेत दीपक. आपण आपले दक्ष असा, आपण आपल्यासाठी आपल्याला मिळालेली साधन सामग्री वापरणं ही साधकता आहे. ठीक आहे, ठीक. महाराज आहे म्हणून जितका काही व्यवहार होतो ना, आता आहे म्हणून जे व्यवहार होतो त्यालाच वृत्ती म्हणायचं. हो आहे. आस्ती व्यवहाराचा हेतू अंतःकरण किंवा अविद्येचा जो परिणाम, प्रकाशक परिणाम, त्याला वृत्ती म्हणावं. म्हणजे तो आहे म्हणून कळलं की ती वृत्तीच आहे. जे आहे म्हणून कळेल तुम्हाला, जेव्हा आहे म्हणून कळलं तर ती वृत्ती आहे. मग अंतःकरणाचे विविध परिणाम आहेत, त्यापैकी अंतःकरणाचे आता सुखाकार परिणाम होतो, दुःखाकार परिणाम होतो, इदमाकार होतो, अहमाकार होतो. विषय प्रकाशक अंतःकरणावरती, अंतःकरणाचा विषय प्रकाशक जो परिणाम आहे, तर त्याला वृत्ती म्हणा मूळ.
वृत्ती म्हणावं. आणि विषय प्रकाशित त्याच्यानंतर परिणाम. निवृत्त्या आहेत त्या पण सुखाकार झाली दुखाकार झाली तर त्या म्हणजे गौण नवृत्ती आहे. तर मुख्य वृत्तीचं हो, हो, स्वरूप हो. म्हणजे अंतःकरणाचा विषय प्रकाशक हो. परिणाम. हो, हो. महाराज म्हणजे हे अस्थि व्यवहार सांगितलं असे तू समजायले म्हणून सांगितलं ना शेवटचं निर्दुष्ट लक्षण अस्थि व्यवहार असे तू अंतकरण किंवा हो, अविद्येचा हो, परिणाम हो, वृत्ती. हो. आणि अस्थि बाकीचे जे व्यवहारात आदिवृत्तीचे लक्षण केले ते त्याचे अतिव्याप्ती अव्याप्ती ओढवण्यासाठी ते मग नंतर हळूहळू आपण हो, हो, हो. त्याच्या घट आहे हे आहे कसा व्यवहार कशामुळे झाला आता हा फक्त कसं आहे की त्याला जे हेतू आहे आता तेच हा. परिणाम आहे. म्हणजे जे बरोबर, आहे बरोबर. आहे म्हणून वाटतं आम्हाला काही आहे म्हणून हा. वाटतं जीव हो, हो. असत असो सत असो देव असो कोणी असो ते आहे आहेचा म्हणून व्यवहारच ज्याच्यामुळे वरती कळलं ती होत नाही. वृत्ती. आहेचा व्यवहारच वरतीशिवाय होत नाही. आहेचा आहेच्या व्यवहारच व्यवहाराला वृत्तीशिवाय कारणीभूत होत नाही. असण्याच्या वृत्तीचं. मी आहे ठीक आहे. म्हणून दुसरा आहे म्हणून कोणी आहे म्हणून जो व्यवहार आहे तो वृत्ती आहे. वृत्तीच आहे. हा. बरोबर आणि तसा बरोबर. व्यवहार झाल्याशिवाय तिला वृत्ती म्हणता येत आहेचा नाही. व्यवहार वृत्तीशिवाय होत नाही, होत पण नाही आणि आहे व्यवहार जर वृत्ती नाही नाही. झाला अस्तित्वा तर त्याला वृत्ती म्हणता येत नाही. हा. ती वृत्ती सिद्ध होत नाही मग. बरोबर बरोबर. मग वरतीचे महाराज स्थूल मानन अगोदर लक्षण सांगितले मग सूक्ष्म निर्दोष लक्षण सांगितले की आहेचा व्यवहाराला लक्षण सांगितलं कारणीभूत. शेवटी. हा बरोबर आहे. चिंतन आहे महाराज. हो हो. महाराज अगदी हे निश्चय अंतरंगातलं होईना चिंतन. झाले याच्यासाठी काय करावं? हा. तुम्ही सांगितलं समजायले पण निश्चय होईना झाले याचा. नित्यासाठी चिंतन करा नामस्मरण करा एकांतात राहा मौन न धरा किंवा एखाद्या साधू संतांचा आश्रय करा. हे आता आपल्याला म्हणजे आता आपण कुठं बाजूला चाललो ते जे त्याला कळतं दुसऱ्यापेक्षा किंवा आपल्या जी सानिध्यात आहेत महात्मे त्यांना कळते की आपण कुठं चुकायलो. नेमकं आपल्या आहारात बदल आहे का संगतीत बदल आहे का आपल्या चित्तात चंचलता आहे का काही आपण कामणीमध्ये गुंतलेल्या एखाद्या वासनेमध्ये का बुद्धिमांद्यात आहेत. हे जवळून जे तुम्हाला जाणतील किंवा तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येते आणि जे जवळून महात्मे तुम्हाला जाणते त्याच्या लक्षात आणून दिलं तर ते तुम्हाला आहारात बदल किंवा संगतीत बदल किंवा तुमच्या चिंतनात बदल किंवा एखादी साधना सांगून तुमचं चित्त तयार करून तुम्हाला याच्यामध्ये ते मार्गस्थ करू शकतात. ठीक आहे. वेळ झालेला आहे. ठीक ठीक. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञान